श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या सुंदर विचार या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम आपणा सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करते, कारण मी 19वा भाग आपल्यापर्यंत पोहोचवला होता, परंतु त्याचा आवाज तुम्हाला ऐकू आला नाही, त्याबद्दल मनस्वी दिलगिरी व्यक्त करते. आपण पुन्हा एकदा हा भाग आज ऐकूया. तर 18व्या भागामध्ये आपण बघितले होते की वसूने नंदाला रागाने सांगितले की तू इथून निघून जा, तुझी तिकिटाची सोय केलेली आहे आणि पगाराचीही. त्यानंतर नंदाने बापूंकडे देवदत्तांच्या तब्येतीची चौकशी केली व त्यांच्याकडे राहण्याचा हट्ट केला, परंतु बापूंनी त्याला नकार देत तिलाच प्रश्न केला, नंदालाच प्रश्न केला की तुझे देवदत्तांवर प्रेम आहे का? तर चला तर मग आपण त्या पुढचा भाग म्हणजेच 19वा भाग ऐकूया. रागावू नकोस, एक प्रश्न विचारतो तुला, तुझं देवदत्तांवर प्रेम आहे? बापूंकडून असल्या रोखठोक प्रश्नाची अपेक्षा नंदाने केली नव्हती. काही क्षण ती गोंधळून गेली, मग शांतपणे उत्तरली, आहे. आता चकित होण्याची पाळी बापूंची होती. काय बोलावे हे त्यांना सुचेना. पण असे म्हणत ते आगतिकपणाने तिच्याकडे पाहू लागले. नंदाने त्यांना प्रश्न केला, बापू, तुम्ही गांधीजींच्या चळवळीत का पडला होता? या देशातल्या लोकांवर तुमचं प्रेम होतं म्हणूनच ना? होय. ते लोक तुमच्या ओळखीदेखीचे होते? त्यांची दुःख तुम्ही डोळ्यांनी पाहिली होती, नाही ना? असं असून तुम्ही त्यांच्यावर प्रेम केलं, त्यांच्यासाठी हालअपेष्टा सोसल्यात. मी तर देवदत्तांना चांगली ओळखते, त्यांचं दुःख चांगलं ठाऊक आहे मला. मग किंचित थांबून ती पुढे म्हणाली, इथं आल्यावर पहिल्याच दिवशी मी देवदत्तांना पाहिलं. ते दृष्टीला पडायच्या आधी काळीच पिळवटून टाकणारे त्यांचे उद्गार ऐकले. ते चंचलशी बोलत होते. लायब्ररीत आपण एकटेच आहोत अशी त्यांची समजूत होती. ते चंचलला म्हणाले, या जगात तुझ्याशिवाय मला फक्त एकच मित्र आहे, तो म्हणजे मृत्यू. बापू दचकून उद्गारले. देवदत्तांच्या मनात आत्महत्येचा विचार घोळतोय? त्या विचारानं त्यांची अगदी पाठ पुरवली आहे. या भूतानं झपाटलं म्हणजे मनाचा कसा कोंडमारा होतो याचा अनुभव मला नुकताच आला होता. माझं लग्न ठरलं होतं शेखरशी. जागेपणी सुद्धा सोनेरी संसाराची स्वप्न पाहत होते मी. पण एके दिवशी शेखरच्या विमानाला अपघात झाला. त्या विमानाबरोबर माझ्या स्वप्नांचीही राख रांगोळी झाली. मी दुःखानं वेडी झाले. तरुण मनाची दुःख फार विचित्र असतात बापू. ती ज्याची त्यानंच भोगावी लागतात. रात्रभर त्या दुःखाला कागदावर शब्दांची वाट करून देत बसायची मी. देवदत्तांनाही आपलं दुःख असंच हलकं करायची सवय आहे. पहिल्या दिवशीच त्यांचे असले काही कागद मला पाहायला मिळाले. आम्ही समदुःखी आहोत याची तीव्र जाणीव झाली मला. त्यांच्याविषयीच्या काही भयंकर गोष्टी वसूकडून मला कळल्या. पण मला दिसणारे देवदत्त तिच्या देवदत्तांपेक्षा अगदी निराळे होते. खरं आहे पुरी, देवदत्त मनानं निर्मळ आहे असं मोहन नेहमी म्हणायचा. बापू मध्येच म्हणाले. लगेच ते थांबले. त्यांनी औंढा गिळला. देवदत्त ही वीज आहे असं तुम्ही पहिल्याच भेटीत मला सांगितलं होतं. ते शब्द माझ्या कानावर कोरले गेले. ती वीज कुठंतरी पडून तिनं विध्वंस करू नये, ती आभाळात चमकत राहावी असा प्रयत्न करायचं मी मनाशी ठरविलं. त्याच्या विचित्र मनस्थितीचं कारण मी शोधू लागले. एक एक धागा माझ्या हाती लागत गेला. काल रात्री माझी खात्री झाली की देवदत्त फार दुर्दैवी आहेत. भूतकाळातील भयंकर भूतं त्यांच्या मानगुटीवर बसली आहेत. त्यांना सांभाळायला हवं कुणीतरी, अगदी डोळ्यात तेल घालून. ते बरे होईपर्यंत मी इथं राहिले तर. बापू डोळ्यातले पाणी पुशीत म्हणाले, नंदाताई,
माझी तुला प्रार्थना आहे, हे धाडस करू नकोस तू. तुझं देवदत्तावरलं प्रेम करुणेतून निर्माण झालेलं आहे, हे मला कळतंय. पण या गावच्या गळीत ते कोण उतरविणार? आपलं सामाजिक मन अजून पाणी आटलेल्या तळ्यासारखं आहे. त्यातला चिखल उगीच अंगावर उडवून घेऊ नकोस. तशीच गरज लागली तर मी तुला बोलावून घेईन, पण आता तू इथं राहू नकोस. नंदा काही बोलली नाही. तिने डोळे मिटून घेतले. पण बापूंना आपला आवेग आवरेना. ते बोलतच राहिले. तू इथं राहिलीस तर उद्या वहिनीसाहेब जीव द्यायला निघतील. गडावर जे घडलं नाही त्याची चर्चा गावभर सुरू होईल. दादासाहेबांच्या नावाला निष्कारण बट्टा लागेल. सावित्रीला बोलता येत असतं तर तिनं तुला हे चांगल्या रीतीनं समजावून सांगितलं असतं. पण काय करू, त्या बाबतीत मी दुर्दैवी आहे. नंदाने डोळे उघडले. ते डबडबलेले होते. शांतपणाने ती म्हणाली, रात्रीच्या गाडीनं जाते मी बापू. मात्र जाण्यापूर्वी मला आशीर्वाद द्या. मी कसला आशीर्वाद देणार तुला? मी एक गरीब. नाही बापू, तुम्ही गरीब नाही. खरे श्रीमंत तुम्ही आहात. तुमच्या काळजात अमृताचा अक्षय झरा आहे. मुलीसारखी माया केली तुम्ही माझ्यावर. मला एकच आशीर्वाद द्या. तुमच्या मुलीला न शोभणारा मोह मला केव्हाही होऊ नये. बापूंनी आपला थरारणारा उजवा हात तिच्या मस्तकावर ठेवला. सद्गदित स्वराने ते उद्गारले, तथास्तु. बापूंच्या पायावर डोके ठेवून नंदा वर उठली. भोवताली दाटणाऱ्या काळोखाची तिला जाणीव झाली. तिने वर पाहिले. चांदण्या केव्हा चमकू लागल्या होत्या. पश्चिमेकडे शुक्र झळकत होता, एखाद्या रत्नदीपासारखा. मुंबईला येऊन महिना होत आला तरी नंदा मनाने विलासपुरातच वावरत होती. तिथे जे जे घडले ते सारे दादांना सांगावे असे तिला सारखे वाटत होते. पण काही केल्या तिला तो धीर होईना. तिच्या मनात येई, देवदत्तांची ही मुलखा वेगळी कहाणी दादांना खरी वाटेल का? निर्जीव शब्दातून देवदत्तांचे दुःख आपण मूर्तिमंत उभे करू शकू का? कल्पित कथेपेक्षा सत्य भयंकर असते हे खरे, पण ते कुणाच्या दृष्टीने? सप्तपातात लपून बसलेल्या विद्रूप सत्यापर्यंत जो पोहोचतो त्यालाच हे पटते. देवदत्ताचे दुःख दादांना जाणवले नाही तर आपल्याविषयी त्यांचा काय ग्रह होईल? आपल्याला एका विवाहित पुरुषाचे आकर्षण वाटू लागले आहे आणि ओढाळ मनाचे समर्थन करण्याकरिता आपण ही कहाणी रचली आहे अशी शंका तर त्यांना येणार नाही ना? रोज पहाटे जाग आल्यावर ती आपल्या मनाचे पृथक्करण करून पाही. एखाद्या यंत्राचे लहान लहान भाग सुटे करून तपासावेत तसे या चिंतनात तिला एक नवी जाणीव झाली. अनेक ओढे मिळून नदी बनते. माणसाची प्रत्येक भावना ही तशीच असते. संमिश्र, अनेक पदरी, आत्मप्रीतीपासून आत्मलोपापर्यंत सर्व छटांनी रंगलेली. देवदत्ताविषयी तिला वाटणारी आपुलकी अशीच होती. त्या भावनेत असामान्य व्यक्तिमत्वाचे आकर्षण होते. बेडर वृत्तीचे कौतुक होते. सर्वप्रशी बुद्धिमत्तेबद्दल आदरबुद्धी होती. आणि दैवाने त्याला ज्याच्याशी जखडून या जगात पाठविले होते त्यांच्या हृदयहीनतेमुळे उद्ध्वस्त झालेल्या त्याच्या जीवनाविषयी करुणाही होती. पण या भावनेत एवढेच होते का, की आणखी काही? या प्रश्नाचे उत्तर ती शोधू लागे तेव्हा खाणीत खोलखोल जाणाऱ्या माणसासारखी तिच्या मनाची स्थिती होई. प्रत्येक भावनेला अगदी नाजूक असा का होईना वासनेचा एक पदर असतो असे तिला जाणवे. त्या पदराचे स्वरूप वयावर, प्रसंगावर, स्वभावावर, परिस्थितीवर अवलंबून असते. प्रसंगी त्याचे अस्तित्व इतर कुणालाही भासत नसेल, पण या विचारापाशी ती आली की खोलीत एकटी असूनही बावरून जाई.
मनुष्य कोट्यावधी मैलांवर असलेले तारे दुर्बिणीच्या मदतीने पाहू शकतो, पण स्वतःच्या टिचभर हृदयाचा तळ दाखविणारी दुर्बीण कुणी शोधून काढील तरी तिचा उपयोग करण्याचा धीर त्याला होणार नाही असे तिला वाटे. ती अंथरुणावर उठून बसे. हात जोडून खिडकीतून झिरपू लागलेल्या प्रातःकाळच्या प्रकाशाची प्रार्थना करी. तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय. तुम्हाला अमृतवेल कादंबरीचे वाचन कसे वाटत आहे हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा मनापासून दिलगिरी व्यक्त करते, या कारणासाठी की मागचा 19वा भाग जो आपल्यापर्यंत आला त्यामध्ये माझा आवाज